विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिका परिवहन विभाग वाहक मेगा भरती स्क्रीनवर तर तुम्हाला दिसलेलं आहे. नेमकं कशाचं माहिती तुम्हाला सांगणार आहे मी. तर मुंबई महानगरपालिकेत म्हणजेच बस सेवा जी आपली पुणे शहरात किंवा सोलापूर शहरात बऱ्याच महानगरपालिकेमध्ये बस सेवा आपल्या एस टी महामंडळासारखी असते, तीच महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येते. त्याच बस सेवेमध्ये वाहक पदाचे, वाहक म्हणजे आपल्या मराठी भाषेत किंवा आपल्या ग्रामीण भाषेत कंडक्टर पदाची मेगा भरती निघालेली आहे. तर त्या भरतीचा एक थोडक्यात 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक तपशील, संपूर्ण तपशील जाहिरातीचा एक समजून सांगतो तुम्हाला. एक 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये फक्त काय होते माहिती आहे का, आपल्या ग्रामीण भागातली मुलं काय करतात, जाहिरातची पानं मोठी असतात, जाहिरातचे पेज मोठे असले की ती जाहिरात वाचतच नाहीत. त्यामुळे एक माझा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी एक प्रयत्न आहे की बाबा शॉर्ट फॉर्ममध्ये जाहिरात तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत कशी माहिती पोहोचवता येईल त्याचं एक उदाहरण थोडक्यात किंवा सांगतोय मी. तर ठीक आहे, तर जाहिरातचा तपशील बघूया आपण आता. सर्व ज्या आपली जाती आहेत, जातनिहाय आरक्षण आहे, त्यानुसार कॅटलॉग दिलेला आहे, मी खाली तयार केलेला आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर अर्ज कुठल्या साईटवर तुम्ही करणार बघा, अर्जाची साईट ही आहे मुंबई बेस्ट. नंतर त्याखाली रिक्वायरमेंट तुम्ही ती ओपन केलं तर त्याचं मी तुम्हाला माहिती सांगलच. सुरुवातीला तुम्हाला सांगतो, लक्ष द्या, महत्त्वाचं, 8 तारखेपासून फॉर्म भरण्यात चालू झालेले आहेत. म्हणजेच किती, 8 जुलैपासून ते 29 जुलै 2026 पर्यंत फॉर्मची तारीख आहे. त्याच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर त्याचा एक जाहिरातीचा तपशील खाली बघा, जातनिहाय आरक्षणाचा तक्तासुद्धा तयार केलेला आहे मी. तक्ता समजून सांगतो. एकूण जागा किती आहेत बघा, एकूण जागा 364 एकूण जागा आहेत. किती जागा आहेत रे, एकूण जागा 364. सर्व जागा मिळून 364. त्यातल्या बघा अनुसूचित जाती म्हणजेच काय, एस सी साठी किती जागा आहेत, 34 जागा. त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी किती जागा आहेत रे, अनुसूचित जमातीसाठी एस टी साठी किती जागा आहेत, 22 जागा. त्याचबरोबर विमुक्त जाती म्हणजेच काय, व्ही जे ला किती जागा आहेत, व्ही ला बघा 6 जागा आहेत. त्याचबरोबर भटक्या जमाती म्हणजेच काय, एन टी ला किती जागा आहेत, 6 जागा. त्याचबरोबर भटक्या जमाती क म्हणजेच काय, एन टी सी ला किती जागा आहेत रे, 10 जागा आहेत. त्याचबरोबर दुसरं बघा, इतर मागासवर्गीयला किती जागा आहेत, एक मिनिट, इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीयालाच काय म्हणतो आपण, एस बी सी ला किती जागा आहेत रे, 5 जागा. आता इतर मागासवर्गीय, सर्वात जास्त जागा इतर मागासवर्गीयाला असतात. इतर मागासवर्गीय म्हणजे काय, ओबीसी ला किती जागा आहेत रे, 67 जागा. त्याचबरोबर आर्थिक दुर्बळ घटक म्हणजेच काय, ईडब्ल्यूएस ला किती जागा आहेत रे, 36 जागा. त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजेच कोणता समाज येतो रे, मराठा समाज येतो याच्यात. बरोबर, काय होतं, मराठा समाजाच्या सुद्धा आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही आपण कोणत्या आरक्षणामध्ये बसतो. तर SEBC म्हणजेच मराठा समाज, त्यांना किती जागा आहेत, त्यांना 36 जागा. त्याचबरोबर अराखीव म्हणजे काय रे, ओपन जागा. ओपन किती जागा आहेत, म्हणजे ह्या आरक्षणाच्या सगळ्या जागा सोडून ज्या उर्वरित जागा आहेत त्याला काय म्हणतात, ओपन जागा म्हणजेच अनरिझर्व. त्याला किती जागा आहेत, 142. अशी एकूण 364 जागांची जाहिरात आहे. त्याचबरोबर आता कागदपत्र काय लागतं, SC आणि ST ह्या 2 कॅटेगरी सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीला नॉन क्रिमिनलची आवश्यकता आहे, पाहिजेलच त्यांच्याकडे. त्याचबरोबर कागदपत्र काय लागणार आहेत, किंवा शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास असाल तरी चालेल, पण 10वी म्हणजे तुम्हाला कमीत कमी 50% पाहिजे, त्याच्या पुढे तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं जे आपल्या रेग्युलर भरतीला कागदपत्र लागणार आहेत, ह्याच्या पाठीमागचा एक व्हिडिओ मी कागदपत्रासंदर्भात व्हिडिओ काढलेला आहे. ते सर्व कागदपत्र ह्याला तर लागणारच आहेत, म्हणजे प्रत्येक भरतीला लागतातच. त्याचबरोबर ह्याला एक विशेष डॉक्युमेंट लागते. विशेष म्हणजे काय, तुमच्याकडे
प्रादेशिक परिवहन म्हणजेच RTA, म्हणजेच काय रे आपण म्हणतो RTO, म्हणजे RTO आपलं RTO लायसन आपण काढतो, त्यांच्याकडून तुमच्याकडे बस वाहक परवाना बिल्ला पाहिजे. म्हणजेच काय, तुमच्याकडे बॅच बिल्ला पाहिजे. आपल्या भाषेत बॅच बिल्ला आपण म्हणतो, सरळ सरळ ढोबळ भाषेत, तो तुमच्याकडे पाहिजे. जर तुमचा संपला असेल तर तो नूतनीकरण केलेला पाहिजे, रिन्यू केलेला पाहिजे. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, वाहक भरतीसाठी पाहिजेलच. त्याचबरोबर वयोमर्यादा काय त्यांनी सांगितले, वयोमर्यादा लक्ष द्या इकडं, 29 जुलै 2026 रोजी उमेदवाराचं वय किती पाहिजे, 18+ आणि 38 पेक्षा जास्त नसावे. हे कशासाठी झालं रे, ही खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कास्टसाठी. आणि मागासवर्गीय, ओपन सोडून मागासवर्गाला किती त्यांनी 43 पर्यंत केलेला, म्हणजेच 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 43 पेक्षा जास्त नसावं. आता ह्याच्यात एक शारीरिक पात्रता सुद्धा आहे, म्हणजे शारीरिक पात्रता आपली उंची, चेस्ट ह्याप्रमाणे असते. आता आपण पोलीस भरती बघतोय किंवा डिफेन्सला भरती असते, त्याप्रमाणे एक छोटेसे शारीरिक पात्र त्यांनी सांगितलेलं आहे. उंची, उमेदवाराची उंची किती असावी, 154 सेंटीमीटर, त्याच्या आतमध्ये नसावी. कारण कंडक्टर बसमध्ये उभं राहिला तर प्रवाशीपेक्षा बारका असू नये, कारण पैसे घ्यायला त्याला वर हात करावं लागतील. तशी गोष्ट होऊ नये. त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक अट घालून दिलेली आहे की बाबा त्याची उंची 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. नाहीतर काय व्हायचा, कंडक्टर लागायचा वर टपाला आणि प्रवाशाला उडी मारून पैसे द्यावं लागायचं. ही अशी गोष्ट नको. त्यामुळे त्यांनी हाईट कमी आणि जास्त ह्याचा उल्लेख केलेला आहे. हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर वजन 45 किलोग्रॅम असणं आवश्यक आहे. लय बी कमी नसावं. 45 ग्रॅम आपलं ठीक आहे. त्याच्यावरतीच असावं. वरती म्हणजे 100च्या प्लस नसावं. तुमच्या शरीरासाठी धोका आहे 100च्या प्लस जर असेल तर. आणि बसला सुद्धा वजन होईल तुमच्या वजनामुळे 2-3 प्रवासी कमी वाचतील. ही जाऊ द्या, ही एक गमतीचा भाग झाला. पण तुमचं शक्यतो वजन कमीच असावं आपल्या शारीरिकदृष्ट्या मजबूतीसाठी. ठीक आहे. आता ह्याचं एक वेतन आणि पगार बघा. पगारमध्ये काय मूळ वेतन तुमचं महागाई भत्ता, घरभाडे, वैद्यकीय भत्ता, गणवेश दुलाई भत्ता, तसेच रोजचं काय असेल ते रजा, प्रवास, या सर्व गोष्टी मिळून अंदाजे म्हणतोय मी अंदाजे वेतन तुमचं किती असणार आहे, 36,000 प्रतिमाह म्हणजे महिन्याला 36,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. हे आपण काय सांगितलं, अंदाजेत. ह्याच्यापेक्षा जास्तच मिळणार आहे. कारण मुंबई शहर हे मोठं शहर आहे. शहरानुसार आपल्या पेमेंटची विभागणी होत असते, बाकीच्या विभागात सुद्धा. त्यामुळे जास्त पेमेंट तिथं पडू शकतोय. त्याचबरोबर आता दुसऱ्या भरतीचा आपण विचार केला, प्रत्यक्ष यादीचा म्हणजे काय, वेटिंग यादीचा, तर एक वर्षाचा कालावधी असतो. पण ह्या भरतीसाठी त्यांनी किती वर्षाचा दिलाय कालावधी, 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आता त्यासाठी पेपरचं जर आपण बघितलं तर पेपर कशा संदर्भात असणार आहे. तुमचा पेपर ऑनलाईन आहे हे तर सगळ्याला माहितीच आहे आता, कारण सगळ्या पेपर ऑनलाईनच व्हायला लागल्यात. MPSC सुद्धा हालचाली ऑनलाईनकडेच चालू आहे. तर ऑनलाईनमध्ये कुठला समावेश असणार आहे रे, अंकगणित, त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक असतो. आणि भाषा ज्ञानमध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या 2 विषयाचं तुम्हाला व्याकरण असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क बघा. परीक्षा शुल्क किती असणार आहे, ओपन कॅटेगरीसाठी म्हणजेच अराखीव कॅटेगरीसाठी परीक्षा शुल्क असणार आहे 1,000 रुपये. थोडासा जास्त होतोय, पण असू द्या, काय अडचण नाही. कारण आपल्याला आता नोकरीची गरज आहे, त्यामुळे आपल्याला भरावंच लागणार आहेत ते पैसे. आणि दुसरं अराखीव म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी किती आहे रे, 900 रुपये. एक 100 रुपयाचा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, लय डिफरन्स नाही आहे. आणि नोट, परीक्षा शुल्क माघारी मिळणार नाही. परीक्षा शुल्क तर माघारी मिळतच नाही. अलग लक्षात. त्याचबरोबर निवड आणि नियुक्ती पद्धत कशी आहे, तुमची बदली म्हणजेच बदली वाहक या पदावर तुमची नियुक्ती होणार. आणि तुमचं कामकाज कसं आहे, ह्या सर्व गोष्टी तपासून तुम्हाला कायमस्वरूपी ती करणार आहेत. म्हणजे तुमचं वर्तणूक म्हणा, तुमचं कसं, थोडक्यात तुमची वर्तणूक समजा, बसमधलं काय कसं काम करतं, ह्या सर्व गोष्टी बघूनच तुमची परमनंट म्हणजे थोडक्यात कायमस्वरूपी नियुक्ती होणार आहे. सदर ॲडव्हर्टाईज म्हणजे थोडक्यात माहितीमध्ये किंवा तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये काही अडचणी येऊ द्या,
अडचण आल्यानंतर डायरेक्ट मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. मी नंबर देतो स्क्रीनवर 91 39 38 9 008. ओके, MK सर म्हणलं तरी चालेल. हां, आणि भरती प्रक्रियेचा पूर्ण अधिकार कोणाकडे आहे रे? महाव्यवस्थापक बेस्ट उपक्रम, आणि त्यांनाच निवडीचा सुद्धा अधिकार आहे. हां, त्यांच्या मार्फतच ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ओके.